नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं. आता प्रतिमा आत्या अश्विनची समजूत काढत असतात, म्हणत असतात, अरे बाळा, पूर्ण आजींचा तरी विचार कर बाळा, नको रडू. दुसऱ्या बाजूला आता सायली पण अश्विनला समजावत असते आणि म्हणत असते, अश्विन भाऊजी, तुम्ही असं केलं तर त्या प्रियाला खूपच चान्सच भेटेल की बाबा बरं झालं यांची वाट लागली म्हणून. आणि दुसऱ्या बाजूला आता नागराज जो आहे तो प्रियाला म्हणत असतो, पश्चाताप वगैरे तू करणार नाहीस, कारण तुझी बुद्धी खूप सैतानाची आहे. तू खूपच शहाणी मुलगी आहेस, तुला काय पश्चाताप वगैरे होणार नाही. या जन्मात तरी तुला पश्चाताप वगैरे काहीच होणार नाही, एवढं मला माहिती आहे. असं आता नागराज मुद्दामूनच इकडे प्रियाला बोलत असतो आणि प्रिया तर पूर्ण सदम्यात गेली आहे असंच दाखवत असते. दुसऱ्या बाजूला आता आजींना शुद्ध आलेली असते आणि त्या म्हणत असतात, कुठे आहे तन्वी? तर आता असं बोलल्यानंतर सगळेजण शॉकमध्ये जातात. आता आजीला आपण काय उत्तर द्यायचं, आजी असं का वागत आहे? नंतर मग आता आजींनी येते शब्द फिरवलेला असतो. तुम्हाला हाच प्रश्न पडला असेल ना की तन्वी कुठे आहे? तन्वी ही बघा माझ्या समोर उभी आहे, ही आहे माझी तन्वी. आता आजी असं का बोलल्या असतील हे पाहणं रंजक ठरणार आहे. तर हा आहे आजचा पुढील भाग आणि आजींनी सायलीला तन्वी म्हणून जाहीर केलेलं असतं. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.